ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः। सावरी, अष्टगंध कुठे आहे? हो, हे घ्या, ही वाटी आणि हे अष्टगंध। ठीक ठीक। गंगणपते नमः, गंगणपते नमः। सावरी, अगं फुलं दिसतायत, दुर्वा कुठे आहेत? ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः। असू दे, ठेव ठेव ठीक खाली। असू दे, मी करतो। आई, चहा घेणार आहात? टाकू का? शुभ्रा इकडे। ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः। शुभ्रा, तुला ना समजावून सांगते, आपल्या घरात ना पूजेसाठी रोज वेगवेगळ्या गोष्टी लागतात ना। अगो असं काय करतेस, ऐकून घे ना, नंतर मग लक्षात नाही राहत बाळा। हे बघ, सोमवारी बेल लागतो, मंगळवारी जास्वंद लागतं, गुरुवारी झेंडूची फुलं, शुक्रवारी देवीसाठी वेणी आणि दुर्वा मात्र रोज लागतात। राहील ना लक्षात तुझ्या? काय मी काय म्हणते, आता तुम्ही आलायत ना, मग तुम्हीच बघा ना। म्हणजे तुमचं आणि आजोबांचं किती छान ट्युनिंग आहे। हो अगो, पण तुमचंही झालं पाहिजे ना तसं, म्हणून सांगते, नीट लक्षात ठेव बाळा। दिव्याबद्दल नाही सांगितलंस? शुभ्रा, हा दिवा हा दिवसभर तेवत राहायला पाहिजे, मी असलो काय नसलो काय। बाबा, काय हो तुम्ही असल्या नसल्याच्या गोष्टी करता, असं नका बोलत जाऊ ना। शुभ्रा ऐक, हा दिवा आहे ना, हा आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला दिवा आहे। तुला माहितीये का, बाबांच्या आजोबांनी आणला होता तो। बघ कसा लख्ख दिसतोय अजून, कारण मी रोज छान घासून पुसून स्वच्छ ठेवते तो। आणि आपल्याकडे ना, आपण त्याच्यात जी वात लावतो ना सकाळी, अखंड ज्योत, ती संध्याकाळपर्यंत तशीच तेवत राहिली पाहिजे, म्हणून वाऱ्यापासून जरा जपावं लागतं। इतकंच ना, 1 मिनिट थांबा। आजोबा, हे घ्या। हे काय? दिव्यावर ठेवायची काच आहे, आता वाऱ्यामुळे दिवा अजिबात विझणार नाही। काहीतरी नवीन काढू नकोस। ही काच दिव्यावर ठेवल्यानंतर या दिव्याचा प्रकाश देवापर्यंत कसं जाणार आहे? आजोबा, एकदम वळून तरी बघा ना, ट्रान्सपरंट आहे ती, त्याच्यातनं प्रकाश बाहेर येतो। आणि काजळी धरली तर? मला शिकवू नकोस। दिव्याभोवती काच ठेवणार नाही, कधीच ठेवली नव्हती, आता यापुढे ठेवणार नाही। आजोबा, आता इतक्या वर्षानुवर्ष त्या दिव्याकडे बघायला कोणी ना कोणीतरी घरी होतं ना। आई असायच्या दिवसभर घरी। आता आईंना पण अन्नपूर्णाची केवढी मोठी जबाबदारी आहे, मी जाणार ऑफिसला, तुम्ही कुठे दिवसभर लक्ष ठेवू शकणार आहात? आणि हा पिढ्यान पिढ्या तेवत आलेला दिवा तसाच तेवत राहिला पाहिजे ना। मग सोल्युशन काढूया काहीतरी, तेच काढते मी। बाबा, बाबा मी काय म्हणते, तसं बरोबर आहे शुभ्राचं, म्हणजे बघा ना, काजळी धरली ना तर बाबा मी स्वच्छ रोज सकाळी एकदम लख्ख करेन ती। बरं, ठेवल्यावरती जर तुम्हाला नाही आवडलं ना, तर आपण नको ठेवूया, टाकूया मग। ठीक आहे, ठेव। आता तू म्हणतेस म्हणून ठेवतो। अरे वा, छान दिसतेय, प्रकाश बिलकुल अडत नाहीये, अगदी देवावर पूर्ण प्रकाश आहे। सॉरी, तू बस, आपण लोक पुढची पूजा करू, बस। हे फुलाची बरणी धर। आज एक मस्त प्लॅन केलाय, आसावरी बरोबर मस्त वेळ घालवायचा म्हणतोय। बऱ्याच दिवसात आम्हाला निवांत वेळ मिळाला नाही ना। कसले भारी आहेत सर, म्हणून आई नेहमी इतक्या उत्साहात आणि आनंदात असतात। अरे बायकोला खुश ठेवायला लागतं बाबा, म्हणजे संसार सुखाचा होतो। काय आहे, बऱ्याच दिवसांनी आमच्या डोक्याला टेन्शन नाही, चिंता नाहीये, मस्त वेळ घालवी म्हणतोय। होतं काय, हा दत्ताजी तुम्हाला दोघींना कामाला लावतात, ते मला काय फारसं आवडत नाही, त्यामुळे आज सगळी कामं मी करणार, तुम्ही दोघींनी आराम करायचा। नाही नाही, मी आज टीम अभिजित मध्ये, त्यामुळे तुम्ही जे काही सरप्राईज प्लॅन करताय ना, त्यात मी तुमच्या बरोबर। करायचंच नाहीये, सगळं मी केलंय, आता फक्त लंच रेडी करायचं आहे। हो का? बरं, मग मी हा सगळा प्लॅन सोमला जाऊन सांगते। हे सोम, काय
आहे? कसली पुस्तक आहे ती? काही नाही. एक मिनिट, तू लपवतोयस का? काही लपवत नाही. ऐक ना, तू बाहेर जा ना. नाही, मला बघू दे. जा ना बाहेर, जा ना. मला शुभ्रा. बघू दे, नाही, काय करतोयस तू? काही नाही. मला बघायची ऐक, पुस्तकं काही कसली नाही आहेत ती? शुभ्रा. सो मला ऐक ना, तू जा ना बाहेर, जा ना नाही, शुभ्रा प्लीज. मला बघायची आहेत. ओ माय गॉड, ही तुझी जुनी पुस्तकं आहेत ना? सोहम, तू पुन्हा एक्झाम देणार आहेस? ओ माय गॉड, सिरियसली? हळू हळू हळू. हे बघ, मी कोणाला सांगितलं नाही आणि तू सुद्धा सांगणार नाहीयेस, कळलं? बस इकडे. मी शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय. दॅट्स अ ग्रेट न्यूज. ग्रेट नाही ग. जर कुठे नोकरी चांगली मिळवायची असेल तर मला हे करायलाच लागणार आहे. आय नो, खूप उशीर झालाय आणि मला माहित नाही मला जमेल की नाही, कारण अभ्यास करून आता खूप वर्ष झाली आहेत इनफॅक्ट. पण म्हटलं ऍटलीस्ट ट्राय करतो. ओके, स्टॉप. तुला जमणार आहे. तू सगळा अभ्यास छान करू शकणार आहेस. तुला सगळं येणार आहे आणि मी तुला लवकर उठवणार आहे, तुला अभ्यासाला बसवणार आहे, तुझं सगळं करणार आहे आणि घरचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. ती सगळी जबाबदारी माझी. तू फक्त तुझी डिग्री घे यार. थँक्यू. बबड्या, बाजू बाजू बाजू. अरे बघ तुझ्यासाठी थालीपीठ. हो. बस बस, गरम गरम आवडतं ना तुला? घे. तू सांगायचं होतंस ना, मी बाहेर आलो असतो. अरे हो, पण ते गार झालं असतं. तुला गरम गरम आवडतं ना? घे, दही पण आहे. हा बबड्या. अगं तू कुठे चाललीस? चालू दे तुमच्या मायलेकाचं प्रेम. माझं तर कुणाला कौतुकच नाहीये इथे. अगं असं काय करतेस बाळा? मी 2 आणले, तुझ्यासाठी पण आणले. ये. हो, माझं नाव काय बबड्या आहे? अगं बरं, ये बसत खरी. ये दा बसत. ए बबड्या, ए पहिला घास आमच्या शुभ्रासाठी. घे. आता हा घास. आई, मस्त झालंय. हा तुला. खूप छान. अरे काय हे? सोहम आणि शुभ्रा पण ना इतके गमतीदार आहेत. मी थालीपीठ घेऊन गेले होते. साध्या थालीपीठावरनं भांडत होते दोघं. तुम्ही काय करताय? छे, कुठे काय? तू मुलांबद्दल काय सांगत होतीस? काही नवीन पदार्थ बनवताय का? बघू ना, मला बघू ना. नाही, तुला नाही सांगितलं. तू जास्त विचारलंस तर मग मी चिडी ना. तुमच्यात आणि त्या मुलांमध्ये ना काही फरक नाहीये. माहिती आहे ना तुला. आई, ठेव. तुम्ही बिझी आहात का दोघं? छे, म्हणजे हे काहीतरी करतायत, पण काय ते मला सांगत नाही. ते बघ बघ, सगळी भांडी काढून ठेवलीत बघ तिकडे. आई राहू दे ना, ऐका ना, एक काम होतं. काय ग, थालीपीठ हवंय का? नाही, माझं नाही, सोहमचं. सोहम, अरे ये ना तू. सोहमचं एक काम आहे तुमच्याकडे. नाही, काही काम नाहीये. काय रे सोहम, बोल ना, काय काम आहे? नाही, काही काम नव्हतं. असं कसं नाहीये? काम तर आहेच आणि सांगितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. बोल ना. काय रे सोहम, बोल ना. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं ठरवलंय. अरे वा सोहम, प्राऊड ऑफ यू. हा फॉर्म होता. मला या फॉर्मवर सही हवी होती. मी विचार करतोय मी ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आणि त्यानंतर कुठेतरी चांगलीशी नोकरी शोधतो. सोहम, हे बघ, आम्ही कायम तुझ्या बरोबरच आहोत. तू ना राजा खूप अभ्यास कर आणि खूप मेहनत कर. माझी खात्री आहे तुला यश नक्की मिळेल. मेहनत तर घ्यावीच लागेल, कारण वेळही कमी उरलाय. पण मी प्रॉमिस करतो, मी माझा 100% देईन. हा, सही. हो करते.
कुठे करू सांग? इकडे. इथे करू का? मग एक इकडे. घे. सर तुमची सही. त्यांना आई आणि वडिलांची दोघांची सही हवी आहे. नक्की करे. कुठे करायचे? इथे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे ओके. आई जरा ती पुस्तकं देवासमोर ठेव. अरे तू तुझ्या हाताने ठेव ना बाळा. ये ये ग. अहो तुम्ही या. आलो आलो. दे दे. झाली का तयारी? ऑलमोस्ट होत आली. कसे आहात तुम्ही सर? तुम्हाला सगळं सरप्राईज नाही ठेवतायत का? आता मी त्याला काय करू? देवा, मी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आहे. याआधी मी खूप चुकीचा वागलोय. पुस्तकांचा अपमान सुद्धा केलाय. त्यासाठी मला माफ कर. पण आता मी खूप मेहनत घेईन. अगदी मनापासून अभ्यास करेन. देवा, मला सक्सेस मिळू दे. यशस्वी हो बाळा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर, मी आणि सोहम आता युनिव्हर्सिटीमध्ये जातो. अगं पण ते काय काय कसलं काय सरप्राईज काय गो? अगं तुम्ही दोघं थांबलात तरी चालेल. सर सांगतील तुम्हाला, सगळं एक्सप्लेन करतील. हो, खूप उशीर होतोय. निघतो आम्ही. हा, अरे काय पण काय सर सांगतील तुम्हाला. बाय. अहो बाय बाय. हा बाय बाय बाय. काय काय म्हणते ती? काय सांगाल? काय सांगा ना. सांगतो. डोळे बंद कर. आता काय हे? डोळे बंद कर ना. बरं केले. सांगा आता. सर उत्तर खाली आता. अहो सांगा ना काय ते. अगं सरप्राईज सांगणार कसं? आता इथेच थांब. हा. आता डोळे उघड. काय आहे सगळं? काय स्पेशल आहे आज? अरे तुझ्यासाठी काय स्पेशल करायला मला काय कारण लागतं काय? तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल असतो असं. आणि सध्या आपण एवढे आनंदात आहोत. तो आनंद साजरा नको करायला, म्हणून मी हे सगळं केलं शुभ्राच्या मदतीने तुझ्यासाठी. अच्छा, म्हणजे शुभ्राला आणि सोहमला हे सगळं माहित होतं म्हणून ते असं निघून गेले का? प्लीज बी सीटेड मॅडम. तुम्हाला काय ऑर्डर करायला आवडेल मॅडम? सगळंच माझ्या खूप आवडीचं आहे. काय ऑर्डर करू? आमचे सुप्रसिद्ध शेफ अभिजित राजे यांनी हा मेनू खास तुमच्यासाठी डिझाईन केलाय मॅडम. मला तर अभिजित राजे फार आवडतात बाई, आणि त्यांच्या हातचं सगळंच खूप आवडतं. हो फॅन्टॅस्टिक. तुमची ही इनव्हॅल्युएबल कमेंट मी त्यांना सांगून देतो. आलोच. अहो येस मॅम. तुमच्यासारख्या एक्सपर्टनी केलेलं कौतुक ऐकून आमचे शेफ अभिजित राजे खूप खुश झाले. त्यांनी हे वेलकम ड्रिंक तुमच्यासाठी पाठवलंय. प्लीज टेस्ट करा. केलंच तर टेस्ट, पण मी ना माझ्या मिस्टरांची वाट बघते. राईट प्लीज. अहो सॉरी
सॉरी सॉरी, मला उशीर झाला ना. किती वेळ वाट पाहावी लागली तुला. सॉरी सॉरी सॉरी. तुमचं आणि हे काय तुला एकटीलाच दिलं वेलकम ड्रिंक. वेट काय चाललंय तुमचं? अरे हे काय तू फक्त मॅडमलाच वेलकम ड्रिंक दिलंस, मला कुठे? सॉरी सर, आता आणतोस. बस, बस, बस. मला ना अजून अजून पोटात दुखायला. काय म्हणतोय, युनिव्हर्सिटीचं काम झालं की मस्त फिरायला जा. अरे आजोबा काय झालं? काय हो, बरे आहात ना? तुम्ही धापा का टाकताय? तो दात्या ना आपला दात्या, माझा मित्र. त्याची आणि माझी फास्ट चालण्याची स्पर्धा लागली होती. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी जिंकलो. अहो पण कशाला करायच्या अशा स्पर्धा आजोबा? त्रास बघा किती होतोय तुम्हाला. धाप लागलीये. श्वास घ्या शांतपणे. मी पाणी आहे का बघते. पाहिलं तो मला आंघोळीला जायचं आता. तुम्ही कुठे चालला बाय द वे? आम्ही असंच जरा बाहेर चाललो होतो. चला मी येतो तुमच्याबरोबर. चल शुभ्रा मागे बस. चला मी बसतो मागे. ऐका ना आजोबा, काय? आम्ही ऍक्च्युली फिरायला नाही चाललोय. मग? आम्ही युनिव्हर्सिटीला चाललोय. अरे कित्येक वर्षामध्ये युनिव्हर्सिटीत फेरफटका मारलेला नाही मी. चला मला बघायची युनिव्हर्सिटी. तू बस मागे चल चल. आज युनिव्हर्सिटी बघायला मिळणार आपल्याला. टाइमपास काय चाललाय? बसा गाडीत. चला चला बसा. हा दोघ जण बसा. शाबास. उतर खाली उतर. अरे मला काय मूर्ख समजलं काय? हा अक्कल नाही मला? हा तुमच्या वयात नव्हतो कधी मी. उतर खाली उतर खाली. मूर्ख आहे मी? नाही मी असं कुठे म्हणालो. मग काय 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 चेहऱ्यावर तुझे भाव तसेच दिसत आहेत. मूर्ख का? मला खरं सांगा कुठं चाललाय तुम्ही? कुठं चाललाय तुम्ही? खेळायला चाललं ना? हा खेळायला चाललं ना? असं काही नाही. अरे मग जा ना. वेळेच तुम्ही. अरे हेच वय असतं मजा करायची फिरण्याची. आता हे केस पांढरे झाले तर फिरायला मिळत नाही संधी. चला बसा बसा. चला चला चला. थँक्यू. चला चला बसा. हा तू बस का पुढे. हा बसा. थँक्यू आजोबा. हा and take your own time. Enjoy yourself. Bye 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 bye. Bye 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 bye. Bye. Bye bye. 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 कुठे गेले ते फिरायला? आपण पण जाऊया ना. अहो माझे पाय दुखतात हो. अहो आपण हळूहळू चालूया. नाही तुम्ही एक काम करा. तुम्ही थोड्या वेळ या. मी इकडे मी तुमच्या बरोबर येते. नाही मला तुमच्याबरोबर यायचं असं काय नाही. करता तुम्ही? जाल तिकडे. नाही, नाही. मला तुमच्याबरोबर जायचं काय आज. कटकट आहे बाबा या बाईची. मला काय कळतच नाही. जाऊया की असं काय? नाही नाही अजिबात नाही. चला. हे काय करतेस? ते सगळं राहू दे. तो अगं वेटर येऊन करेल ना. माहिती. म्हणजे मीच येईन ना. तेच ते म्हणूनच. बरं ते सगळं राहू दे. तुम्हाला सांग लंच कसा वाटला? खूप छान झालं होतं सगळं. सगळे माझ्या आवडीचे पदार्थ होते. आणि एक सांगू का, एका गोष्टीची मला उणीव भासली. ह काय? तुमच्या हातची मी सर्वात पहिल्यांदा चाखलेली डिश म्हणजे क्रीम ब्रुले. तो इतका मस्त होतो ना तुमच्या हातचा की मला अजून अजून ना माझ्या जिभेवरती त्याची चव रेंगाळते. तो तर आपल्या नात्याचा प्रमुख साक्षीदार. आपल्या प्रत्येक भेटीत तो असलाच पाहिजे. तुम्ही केलाय क्रीम ब्रुले? स्वयंपाकघरात आहे का? मी घेऊन येऊ पटकन? नाही, तू अजिबात उठायचं नाहीस. बस. अहो हे काय कसं केलं तुम्ही? तुमच्या हातचा क्रीम ब्रुले. दिस इज फॉर यू. थँक्स आसा. थँक्स फॉर एव्हरीथिंग. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्स.